मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी राज्यभरातील लाखो महिलांनी या योजनेचा फॉर्म भरला आहे आणि अजूनही काही महिला फॉर्म भरत आहेत। फॉर्म भरण्याची ही प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत असणार आहे। ज्या महिला कागदपत्रांच्या अभावी फॉर्म भरू शकत नव्हत्या त्यांना डॉक्युमेंट गोळा करण्यासाठी अजून वेळ मिळावा म्हणून तारीख वाढवली असल्याचं बोललं जात आहे। काही महिलांनी आपला फॉर्म ऑनलाईन भरला आहे तर काहींनी ऑफलाईन भरला आहे। परंतु ज्या बहिणींनी हा फॉर्म भरलाय ते आता आपल्या अकाउंटला पैसे कधी येतात या प्रतीक्षेत आहेत। पण आता याच योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे जी ऐकून लाडक्या बहिणींना कदाचित धक्का बसण्याची शक्यता आहे। पण काय आहे ती माहिती, चला जाणून घेऊयात। विधानसभेमध्ये बोलत असताना राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। परंतु सुरुवातीपासूनच या योजनेविषयी विरोधकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात होते आणि आता तर अजित पवार यांच्या अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतले आहेत। त्यामुळं आता ही योजना वादात सापडते की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। पण या संदर्भात अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात। राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याची पूर्ण जाणीव अजित पवार यांना आहे। तसंच राज्यावर 8 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे। त्यामुळं या योजनेची अंमलबजावणी कशी करायची असा प्रश्न अर्थ विभागाने सरकारला विचारला आहे। मंत्रिमंडळाने या योजनेला आणि आर्थिक तरतुदीला मान्यता दिली असली तरी दरवर्षी लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी रुपये कसे द्यायचे याची चिंता अर्थ खात्याला भेडसावत आहे। आधी विरोधकांनी या योजनेसाठी पैसे कुठून आणणार असा प्रश्न विचारला होता। तसंच राज्यावर कर्जाचा ओझा असताना सरकारने केवळ आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून ही घोषणा केली असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे। या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। राज्यातील तब्बल 2 कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात। पण विरोधकांनी म्हटल्याप्रमाणे साहजिकच या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडणार असल्याची शक्यता आहे। पण या संदर्भात अजित पवार बोलत असताना म्हणाले की मी हवेत घोषणा करीत नाही, पूर्ण अभ्यास करूनच योजना मांडली आहे। आपण शब्दाचे पक्के आहोत असं त्यावेळी अजितदादा विरोधकांच्या आक्षेपावर म्हणाले होते। तसंच अजितदादा म्हणाले की योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही। महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणं शक्य असल्याचं ते म्हणाले आहेत। परंतु असं असलं तरीही अजितदादांचं अर्थ खातंच या योजनेला आक्षेप घेत असल्याने विरोधकांना आयतच कोलीत मिळत असल्याचं दिसून येत आहे। याशिवाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी योजनेवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की गरिबांच्या खात्यात पैसे जाण्याची वेळ आल्यावरच तुम्हाला तिजोरी का आठवते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान या योजनेच्या अंमलबजावणीचा पहिला हप्ता रक्षाबंधनादरम्यान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे अशी माहिती आहे। ही योजना जाहीर होताच महिलांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली आहे। परंतु सदर योजना ही विधानसभेच्या निवडणुकीला कलाटणी देणारी ठरू शकते अशी चर्चा आहे। या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।